आपण कधी विचार केलाय का, की आपल्याला जी मेडिकल ट्रीटमेंट लागते, म्हणजे ते डॉक्टरांकडं होणारी साधी व्हिजिट असेल किंवा ऑपरेशन असेल किंवा तपासण्या असतील किंवा औषधांचा खर्च असेल, तर हे दिवसेंदिवस खूप महाग होत चाललंय. आता तुम्ही म्हणाल महागाई सगळीकडेच आहे, तर मग मेडिकलच्या ट्रीटमेंटमध्ये महागाई झाली तर वेगळं काय होतंय? पण विचार करा, की भारत सरकार हे दरवर्षी 2 महागाईचे निर्देशांक प्रसिद्ध करत असतं. म्हणजे ज्याला आपण होलसेल इंडेक्स म्हणतो आणि रिटेल इंडेक्स म्हणतो. तर हा साधारणतः 8% 10% असा त्याचा रेट असतो. म्हणजे थोडक्यात महागाई दरवर्षी सगळी मिळून 10% च्या आसपास वाढत असते. परंतु मेडिकल इन्फ्लेशनचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला जो खर्च येतो त्याचा जर विचार केला, तर ही महागाई ही साधारणतः 20 ते 25% एवढी होते. आता उदाहरणार्थ सांगतो, की एका महिलेचं सिझेरियन सेक्शन झालेलं आहे आणि यावर्षी सगळं मिळून म्हणजे ऑपरेशन, औषधं, नंतर 2-3 दिवस राहण्याचा खर्च, नंतर बाळाला एखादा दिवस पेटीमध्ये ठेवायचा खर्च, म्हणजे असं एक स्टँडर्ड धरू आपण. हे सगळं मिळून जर आपल्याला ₹1,00,000 यावर्षी खर्च येत असेल. आता हा खर्च खूप बदलतो. म्हणजे एकदम छोट्या ठिकाणी तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये केलं तर 3-4 हजारात भागू शकतं. तेच तुम्ही मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये गेलात तर 10-15 लाख पण खर्च होऊ शकतात. किंवा तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर तो काही कव्हर करेल. इन्शुरन्स नसेल तर डॉक्टर काही तुम्हाला सवलत देतील. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत. हे सगळे आपण बाजूला ठेवूयात. आपण असं धरूयात, की एका पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये सीझर केलंय आणि त्याचा खर्च ₹1,00,000 आलेला आहे आपल्याला. आणि सेम थिंग म्हणजे असंच आपण पुढच्या वर्षी जर केलं, तर आपल्याला ₹1,25,000 खर्च येईल. म्हणजे मी काय म्हणतो ते तुम्हाला लक्षात येईल, की मेडिकल ट्रीटमेंट करण्यासाठी जो काही खर्च येतोय, त्याच्यामध्ये जी महागाई होतीये, इन्फ्लेशन होतंय, त्याचा रेट हा कमीत कमी 20% आहे. त्याच्यामुळे मेडिकल ट्रीटमेंट घेणं हे दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललेलं आहे. महाग होत चाललेलं आहे. परवडेनासर झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल, की हे कशामुळं होतंय? की गहू, ज्वारी, तेल ह्याचा महागाई जेवढी होतीये किंवा घरभाडं जेवढं वाढतंय किंवा कार जेवढ्या महाग होतायत, विमान प्रवास जेवढा महाग होतोय, त्याच्यापेक्षा जवळ-जवळ डबल हा आपल्या मेडिकलच्या ट्रीटमेंटचा खर्च व्हायला लागलेला आहे. आता आज आपण ह्याचा पूर्ण विचार करूया. हा खर्च आपल्याला कमी कसा करता येईल? आपण मुळात आजारी पडणार नाही हे कसं बघता येईल? आणि एकंदरीत आपल्याला पैसे वाचवून नीट आरोग्य टिकवणे, निरोगी राहणे हे कसं करता येईल? ह्याचा मी विचार करणार आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. मी डॉक्टर शेखर करमरकर. मी मुळात अनेस्थेटिस्ट आहे आणि सध्या मी लाईफस्टाईल मेडिसिन ह्याची प्रॅक्टिस करतो. लाईफस्टाईल मेडिसिनमध्ये आपण आपली लाईफस्टाईल सुधारून आजार कसे बरे करता येतील आणि मुख्यतः आजार होणारच नाहीत ह्याची कशी काळजी घेता येईल, ह्याच्याबद्दल मी कन्सल्टिंग प्रॅक्टिस करतो. आता आपण आपल्या आजच्या मुद्द्याकडे येऊयात, की मेडिकल ट्रीटमेंटची खर्च का वाढतोय? आता ह्याच्यासाठी ना आपण थोडं मागं जाऊया. मागं म्हणजे साधारणतः 100 वर्ष, 150 वर्ष, की जेव्हा आज जसे दवाखाने आहेत तसे नव्हते. भारतामध्ये इंग्रजांनी काही प्रमाणात मेडिकल सर्व्हिसेस सुरू केलेल्या होत्या. त्याला मग कॉटेज हॉस्पिटल म्हणायचे किंवा लोकल बॉडीजची हॉस्पिटल असायची. लोकल बॉडी म्हणजे आता ज्याला आपण नगर परिषद म्हणतो किंवा नगरपालिका म्हणतो, महानगरपालिका म्हणतो. त्याच्याप्रमाणे पूर्वी लोकल बॉडीज असायच्या आणि त्या लोकल बॉडीतर्फे हे दवाखाने चालवले जायचे. खाजगी प्रॅक्टिसमध्ये बरेचसे वैद्य होते. मेडिकलला डिग्री अजून यायची होती किंवा मग काही प्रमाणात आर-एम-पी किंवा एल-सी-पी-एस अशा प्रकारच्या डिग्र्या आलेल्या होत्या. म्हणजे हा काळ साधारणतः लक्षात घ्या.
आणि तेव्हा मेडिकल ट्रीटमेंटची काय अवस्था होती? तर आपल्याला खूप कमी रोगांवरती उपचार उपलब्ध होते. ऑपरेशन्स त्या काळी पण होत होती. सिझेरियन सेक्शन त्या काळी पण होत होतं. परंतु आजच्यासारखी अँटिबायोटिक्स नव्हती. आजच्यासारख्या तपासणीची यंत्रं नव्हती. आजच्यासारख्या डॉक्टरांच्या एवढ्या डिग्र्या नव्हत्या. आजच्यासारखी मोठी-मोठी हॉस्पिटल्स नव्हती. आणि तेव्हा सरकार हे मुख्यतः सुतिकागृह म्हणजे ज्याला आपण मॅटर्निटी होम म्हणतो, की जिथं फक्त बायकांच्या डिलिव्हरी, प्रसूती केल्या जायच्या, अशा हे मेन असायचं त्याच्यामध्ये. कारण त्याच्या आधी तर बाळंतपणं शक्यतो घरीच व्हायची. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आई दगा व्हायची, मूल दगा व्हायचं. म्हणून मग सरकारने तेव्हा अ, ह्या फॅसिलिटीज सुरू केलेल्या होत्या. सुतिकागृह म्हणायचं त्याला. तर ह्या कंडिशनमध्ये म्हणजे ह्या काळामध्ये मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च हा अगदीच किरकोळ होता किंवा जवळ-जवळ फुकट होता म्हणूयात. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात अजूनही असं असतं, की शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी फुकट असतात. कारण आपल्याला शिक्षण आणि आरोग्य हे सरकार पुरवतं आणि ते फुकट पुरवतं, हे बऱ्याच जणांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलात आणि जर तुम्हाला ट्रीटमेंट जर घेतली, तर बऱ्याच वेळा फ्री होऊ पण शकते. परंतु ह्याचा अर्थ असा नाही, की आता ट्रीटमेंट सगळीकडे फुकट उपलब्ध आहे. आता आपण मागच्या काळाचा थोडा विचार करूयात, की तेव्हा विशेष काही उपलब्धता नव्हती. ऑपरेशन अगदी रुडिमेंटरी म्हणजे अपेंडिक्स असेल, सीझर असेल, टॉन्सिल असेल अशा प्रकारची होत होती. पण ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे नी रिप्लेसमेंट असेल म्हणजे गुडघ्याचा सांधा बदलणे किंवा कार्डियाकचं कॅथेटरायझेशन करणे किंवा बायपास सर्जरी करणे किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करणे हे असं काही नव्हतंच, अस्तित्वातच नव्हतं. गोळ्या पण अगदी कमी असायच्या. अँटिबायोटिक फारशी नव्हती. आत्ताची जी सगळी जी औषधं आहेत त्यातली जवळ-जवळ 80-90% त्या काळी अस्तित्वातच नव्हती. हे मी का सांगतोय? हे एवढं विस्ताराने का सांगतोय? की समजा उद्या अशी कंडिशन आली एखाद्या माणसावरती, की त्याला वैद्यकीय ट्रीटमेंट परवडतच नाहीये. तर काय करायचं? मग हे काय करायचं? हे जर आपल्याला विचार करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर मग आपल्याला ह्या 100 वर्षापूर्वीच्या काळाकडे बघितलं, तर पूर्वी लोक काय करत होते? त्यांना काय उपलब्धता होती? त्यांना काय ट्रीटमेंट मिळत होती? आणि ते कसं जगत होते? हे जर आपण बघितलं, तर आपल्याला थोडाफार फायदा होऊ शकतो. तर त्या काळी जेव्हा ट्रीटमेंट आपण म्हणतो, म्हणजे माणूस एखादा आजारी पडला, म्हणजे मलेरिया झाला असेल, न्यूमोनिया झाला असेल किंवा इन जनरल आजारी पडला असेल, म्हणजे डिहायड्रेशन असेल, सनस्ट्रोक असेल, व्हॉटएव्हर. तर उपचार म्हणजे ट्रीटमेंट म्हणून काय द्यायचे त्याला? तर त्या हॉस्पिटलमध्ये तो गेला तर त्याला एक बेड असायचा आणि तिथं त्याला शक्यतोवर मग चांगली हवा द्या, चांगलं खायला-प्यायला द्या आणि त्याला बरं होऊ द्या. कारण बऱ्याच वेळा कसं असतं, की जर रेस्ट घेतली म्हणजे विश्रांती घेतली आणि जर आपल्याला व्यवस्थित खाणं-पिणं मिळालं त्या फेजमध्ये, तर बऱ्याच वेळा शरीर हे आपलं आपणच बरं होतं. आपण त्याला फक्त थोडा सपोर्ट करायला लागतो. आता याचं दुसरं एक उदाहरण म्हणून सांगतो, की पूर्वी ट्युबरक्युलोसिस हा प्रचंड प्रमाणात होता. म्हणजे क्षयरोग ज्याला आपण म्हणतो आणि मग त्याची ट्रीटमेंट तर काही उपलब्ध नव्हती. म्हणजे ज्याला तर आपण ए-के-टी म्हणतो म्हणजे गोळ्या वगैरे ज्या किंवा इंजेक्शन दिली जातात, तेव्हा काहीही नव्हतं तसलं. मग त्या माणसाला काय करायचं, सॅनेटोरियम नावाचा एक प्रकार असायचा. सॅनेटोरियम म्हणजे काय, की स्वच्छ असलेलं आणि जिथं खायला-प्यायला व्यवस्थित मिळेल अशी एक जागा, की जिथं पेशंटला ठेवलं जायचं आणि तिथंच तो बरा व्हायचा. किंवा मग लोकांना म्हणायचे, की तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहा. कारण ट्युबरक्युलोसिस म्हणा, मलेरिया म्हणा, हे कुठे असतात, की जिथं दलदल आहे, जिथं गर्दी आहे, जिथं सांडपाणी जास्त आहे. तर अशा ठिकाणाहून जर तुम्ही मोकळ्या हवेत गेलात, खाणं-पिणं तुमचं सुधारलं, तर मग तुम्ही बरे व्हाल किंवा बरे व्हायची शक्यता तरी निर्माण होईल. मग आता आपण आजच्या काळाकडे येऊयात. आज जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर काय परिस्थिती आहे, की आपल्याकडे प्रचंड प्रमाणात औषधं उपलब्ध आहेत. त्यात अँटिबायोटिक्स आहेत, हार्मोन्स आहेत, आता नवीन निघालेले बायोलॉजिक्स आहेत. म्हणजे किती हजारो प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. कितीतरी प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत.
म्हणजे एक्स-रे तर झाला, एक्स-रे अगदीच बेसिक झाला. मग त्याच्यापुढे अल्ट्रासाउंड आहे, सीटी स्कॅन आहे, एम-आर-आय आहे, पेट स्कॅन आहे आणि अजून बऱ्याच प्रकारचे स्कॅन्स आपण करू शकतो. बऱ्याच प्रकारच्या तपासण्या करू शकतो. आता मला आठवतंय, की पूर्वी फक्त हिमोग्लोबिन किंवा ब्लड काउंट तर अगदी असं बेसिक आपण करायचो आणि ह्याच्यामधनंच आपल्याला डायग्नोसिस करायला लागायचं. परंतु आता इतक्या प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत, की आपल्या शरीरामधला अगदी असा बारीकसा एखादा मॉलिक्यूल असेल, तो सुद्धा हुडकायची क्षमता आपल्या टेस्टमध्ये आलेली आहे. म्हणजे एका बाजूनी आपल्याकडे इतक्या प्रकारची उपलब्धता वाढली आहे, की ऑपरेशन्स बऱ्याच प्रकारचे होऊ शकतात. औषधं बऱ्याच प्रकारची उपलब्ध आहेत, तपासण्या उपलब्ध आहेत, इमेजिंग उपलब्ध आहे आणि जर एखाद्या माणसाकडे पैसे असतील, तर त्याला भारतामध्ये मोठ्या हॉस्पिटल्सला ताबडतोब अल्मोस्ट कुठलीही तपासणी, अल्मोस्ट कुठलंही ऑपरेशन हे अक्षरशः एका आठवड्याच्या आत किंवा काही दिवसांच्या आत त्याला उपलब्ध होतं. एवढंही भारतामध्ये मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आज उपलब्ध आहे. परंतु जेव्हा आपण ह्याच्या खर्चाचा विचार करतो, तेव्हा मात्र आपले डोळे पांढरे होतात. कारण एक दिवस हॉस्पिटलचा स्टे म्हणजे त्याच्यात आय-सी-यू म्हणत नाही मी. फक्त एक दिवस ॲडमिट झालं, त्याला सलाईन लावलं, काही औषधं दिली, काही 1, 2, 4 तपासण्या केल्या. तर ह्याचा खर्च आता लाखांच्या घरात जायला लागलेला आहे. आणि जर पेशंट आय-सी-यूमध्ये ॲडमिट झाला, तर मग 10,00,000 15,00,000 बिल एका आठवड्यात वगैरे सहज होतं. मग गंमत कशी आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये, की हे सगळं उपलब्ध आहे. तर त्याचा खर्च कोण करणार? हा मुख्य प्रश्न आहे. म्हणजे आता अल्ट्रासाउंडची मशीन्स, सीटी स्कॅनची मशीन, एम-आर-आयची मशीन हे प्रचंड महाग असतात. पण ती नुसती महाग असतात असं नाही आहे. समजा मी आज ₹50,00,000 घालून एक एम-आर-आयचं मशीन बसवलं, तर त्या मशीनचं लाईफ असतं जेमतेम 5 वर्ष, 3 वर्ष. कारण तोवर दुसरं मॉडेल आलेलं असतं, नवीन कॅपॅसिटीज आलेल्या असतात. आणि मग कंपनी काय म्हणते, की तुम्ही आता नवीन 1,00,00,000चं मशीन घ्या आणि हे आम्ही बायबॅक करतो किंवा तुम्ही आता 1,50,00,000चं मशीन घ्या आणि मग हे टेक्नॉलॉजी जुनी झालेली आहे. म्हणजे होतंय कसं, की ह्या कंपन्या भरमसाठ कमवतात आणि त्याचा खर्च हा पेशंटला भरायला लागतो. आणि ही गोष्ट प्रत्येक बाबतीत खरी आहे. म्हणजे आपण म्हणतो तर लॅप्रोस्कोपी उपलब्ध आहे, किंवा नी रिप्लेसमेंट उपलब्ध आहे, कार्डियाक सर्जरीज उपलब्ध आहेत. पण त्या प्रत्येक सर्जरीसाठी खूप प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स लागतात, खूप प्रकारची टेक्नॉलॉजी लागते आणि हे सगळं खूप कमी कंपन्या कंट्रोल करतात आणि त्या प्रचंड फायदा कमवतात. औषधांच्या बाबतीत म्हटलं तर आता बायोलॉजिक्स नावाची जी औषधं निघालेली आहेत, तर ती इतका मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात, की एकेका औषधाची महिन्याची कॉस्ट ही काही लाखांमध्ये जाते. मग आता मला सांगा मित्रांनो, की जर एवढा खर्च होत असेल, तर आपण बरे होतोय का? का आपण जास्त आजारी पडतोय? जर आपण साधारण एक 50-60 वर्षापूर्वीचा विचार केला आणि आजचा विचार केला, तर आज लोक जास्त आजारी पडतायत. म्हणजे आपल्या तपासण्या किंवा ऑपरेशन किंवा हॉस्पिटल्स हे उपलब्ध असल्यानंतर किंवा हे वाढल्यानंतर माणसांचं आजारी पडायचं प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी वाढलेलं आहे. आहे की नाही गंमत? आणि हा जो कॉस्ट आहे हा प्रोहिबिटिव्ह प्रोहिबिटिव्ह म्हणजे एक पॉइंट असा येतो, की माझ्या खिशातले पैसे संपले. मी माझे शेत विकलं आणि जे काही मला 10-20 लाख रुपये मिळतील ते सुद्धा संपतील. परंतु ही ट्रीटमेंटला जे पैसे लागतात, तो म्हणजे गळकं भांडं असल्यासारखं आहे किंवा भस्मासूरसारखं आहे, की ते संपतच नाहीत. तुम्ही किती खर्च करा, की तुम्ही आजारीच राहता किंवा तुम्ही आजारपण चालूच असतं आणि खर्च मात्र होऊन तुमच्याकडचे पैसे संपून जातात. आता आज सामान्य माणूस भारतामध्ये ॲव्हरेजली किती कमवतो? तर साधारणतः 25,000, 50,000 किंवा फार-फार तर ₹1,00,000 महिन्याकाठी जो माणूस कमवतो, त्याच्यावरती त्याची 4-5 जणांचं कुटुंब चालतं. त्या माणसाच्या घरी एखादा जण आजारी पडला आणि त्याला लाख, 2,00,000 खर्च तर असा 2-3 दिवसातच होऊन जातो. तो त्याच्यापुढे पैसे कुठून आणणार आहे? कारण त्याला ऑलरेडी ई-एम-आय असतात, त्याला ऑलरेडी खर्च असतात. त्याचं शिक्षणाचं कर्ज फेडायचं असतं, त्याच्या गाड्यांचे हप्ते फेडायचे असतात, घराचे हप्ते फेडायचे असतात.
आणि ह्याच्यातून होतं काय, की मी आता आजारी पडणार आहे आणि मी हे ₹10,00,000 किंवा ₹5,00,000 किंवा ₹50,000 बाजूला काढून ठेवतोय, असं जवळ-जवळ कोणीही करत नाही. आता काही प्रमाणात इन्शुरन्स घेतात, पण इन्शुरन्स हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. पण थोडक्यात असं सांगायचं की तुमच्याकडे इन्शुरन्स आहे म्हणजे तुम्ही झिरो कॉस्टवर येताय असं कधीच होत नाही. इन्शुरन्स असून सुद्धा तुम्हाला भरपूर खर्च येत असतो, येणार असतो. म्हणजे मग काय झालंय आता परिस्थिती, मेडिकल ट्रीटमेंटची परिस्थिती काय आहे सध्या, की एका बाजूला माझ्याकडे खूप प्रचंड सगळं उपलब्ध आहे. म्हणजे आज मी वाट्टेल तो स्कॅन, वाट्टेल ती तपासणी, वाट्टेल ते ऑपरेशन करायची क्षमता आणि उपलब्धता भारतात आहे. अगदी छोट्या-छोट्या गावांमधनं सुद्धा आहे, ह्याची मी गॅरंटी देतो. परंतु त्याच्यासाठी लागणारा खर्च कुणी करायचा, कसा करायचा आणि कुठून आणायचा? हा मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लाईफस्टाईल मेडिसिनची मदत घ्यायला लागते. आता लाईफस्टाईल मेडिसिन हे काही वेगळं आकाशातनं पडलेलं मेडिसिन नाहीये. लाईफस्टाईल मेडिसिनमध्ये काय येतं? आपण कसं खावं? कसा व्यायाम करावा? चांगली झोप कशी घ्यावी? आपल्या कौटुंबामध्ये रिलेशन चांगली कशी असावीत? आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं कसं असावं? ह्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपलं आजारी पडायचं प्रमाण एकदम कमी होतं. आता ह्याचं अतिशय चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की जर आपण आपलं खाणं सुधारलं, त्यातली साखर, मैदा वगैरे बंद केलं, गोड पदार्थ बंद केले, प्रोटीन खायला लागलो, हाय फायबर खायला लागलो, तर आपले दात किडायचे प्रमाण कमी होतं. मुलांचे पण दात किडायचे प्रमाण अतिशय कमी येतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डेंटिस्टची जी ट्रीटमेंट लागते, मग ते फिलिंग असेल, ते काय इम्प्लांट असेल, तर रूट कॅनल असेल, ज्याचे प्रचंड खर्च असतात, ते एकदम कमी होतात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, की तुमचं खाणं सुधारलंय, ज्याच्यासाठी तुम्ही खर्च ॲक्चुअली तुमचा कमी येतो. कारण पिझ्झा खायला, वेफर खायला जो खर्च आपण देत असतो, जी किंमत देत असतो, त्याच्यापेक्षा आपण हेल्दी डाएट म्हणजे ज्याला भाकरी, भाजी, उसळ, कोशिंबीर, चटण्या हे कमी पैशात खाऊ शकतो आपण. म्हणजे एकीकडे आपण खाण्याचे पण पैसे वाचवतोय, दुसरीकडे आपण आपला दात किडून त्याची ट्रीटमेंटचे पैसे वाचवतोय आणि तिसरीकडे आपल्याला चांगले शाबूत असलेले कणखर, मजबूत दात मिळतायत. आणि जर आपण लाईफस्टाईल पाळली नाही, जर आपण गोड खात राहिलो, आरबट-चरबट खात राहिलो, आपले दात किडत गेले, तर काय होणार आहे? आपल्याकडे दात पण गेलेले आहेत आपले, ते मजबूत राहिलेले नाहीत, ते हलतायत, पडतायत, किडतायत. त्याचा फायदा होत नाहीये, चावायला त्याचा मदत मिळत नाहीये आणि दुसरीकडे आपले पैसे पण जातायत. म्हणजे लाईफस्टाईल हे काही वेगळं सायन्स नाहीये किंवा काही आकाशातनं पडलेलं नाहीये. तर ही एक जीवन पद्धतीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं आरोग्य पण सुधारतो, आपला खर्चसुद्धा वाचवतो आणि प्लस आपल्याला आपलं सगळं ऑर्गन्स म्हणजे आपलं शरीर हे चांगलं आणि मजबूत राहतं. आणि जर एवढं सगळं तुम्हाला मिळत असेल आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जर आपण मुळात आजारीच पडण्याचं प्रमाण कमी होत असेल, तर मला सांगा, की ह्याच्यानंतर म्हणजे काही पुढच्या वर्षांमध्ये 10 वर्ष, 20 वर्ष जर आपल्याकडे आपल्या ट्रीटमेंटसाठी लागणारे पैसे नसणार आहेत, तर मग आपण आजारी पडणार नाही ह्याच्यासाठी आजच काळजी का घेऊ नये? म्हणून ही माझी जी प्रॅक्टिस आहे लाईफस्टाईल मेडिसिनची, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला खायचं कसं, काय खायचं, कधी खायचं, कुठे खायचं, हे सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. व्यायाम समजावून सांगतो. झोप शांत व्यवस्थित कशी मिळेल हे समजावून सांगतो. आपल्या घरात जर भांडणं असतील किंवा ताणाबाणा असेल, तर ते कसं मॅनेज करायचं हे शिकवतो. आणि ह्याच्यामधून जेव्हा तुमची तब्येत सुधारायला लागते, तेव्हा तुमचे मेडिकलचे खर्च कमी येतात आणि ते जे काही वाचतं, त्याच्यातून तुमची प्रकृती पण चांगली राहणार आहे आणि खर्च पण कमी होणार आहेत. मग तुम्ही म्हणाल, की कुठल्या आजारांमध्ये हा खर्च कमी होऊ शकतो? जर आपण सगळे आजारांची लिस्ट केली, माणसाला जे काही आजार होतात, त्यातले 68% आजार म्हणजे 2/3 पेक्षा जास्त हे फक्त लाईफस्टाईल जर तुम्ही व्यवस्थित पाळली तर तुम्हाला होत नाहीत. आणि बाकीचे जे आजार आहेत राहिलेले, ते जर तुम्हाला झाले तर त्याची तीव्रता कमी होते आणि ते लवकर बरे व्हायची शक्यता वाढते. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा मूल आहे
आणि ते कुपोषित आहे, त्याला खायला प्यायला नीट मिळत नाही आहे आणि जर त्याला न्यूमोनिया झाला तर त्याचा मृत्यू व्हायची शक्यता जास्त असते. आणि एखादं मूल त्याच वयाचं आणि त्याला न्यूमोनिया झाला, पण त्याचं जर खाणं-पिणं चांगलं असेल, त्याची प्रकृती मुळातच चांगली असेल, तर तो दगावायची शक्यता कमी असते. म्हणजे कुठलाही आपल्याला आजार झाला आणि आपली तब्येत ही मुळात चांगली असेल, तर आपल्याला त्याचा त्रास कमी होतो आणि हे खूप ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो, की जर तुमच्याकडे पैसे नसतील ना, तर तुम्ही लाईफस्टाईल मेडिसिनकडे या आणि तुमच्याकडे पैसे असतील तरीसुद्धा तुम्ही लाईफस्टाईल नीट ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसे असले किंवा नसले तरीसुद्धा लाईफस्टाईल ही चांगली असायलाच पाहिजे आपली. आणि ती कशी ठेवता येईल, म्हणजे मुळात आपण आजारी कसे पडणार नाही आणि आजारी पडल्यानंतर बरे कसे होऊ, ह्याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करून त्याची ट्रीटमेंट पण देत असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी, की प्रिव्हेंटिव्ह म्हणजे मुळात आपण आजारी पडणार नाही ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आजारी पडल्यानंतर काय करता येईल. आणि माझी वेबसाईट आहे करमरकरवेलनेस.com या नावाची. त्याच्यावरती मी जवळ-जवळ 25 प्रकारचे आजार लिहिलेले आहेत. त्याची पूर्ण यादी आहे, की जे आजार हे फक्त लाईफस्टाईल मेडिसिन जर तुम्ही पाळलं, लाईफस्टाईल पाळली, तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि त्याची औषधं पण बंद होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ज्याला आपण म्हणतो, की काही-काही बऱ्याच लोकांना 5 वर्ष, 10 वर्ष असं वर्षानुवर्ष बद्धकोष्ठतेचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. परंतु जेव्हा मी त्यांना खायचं कसं शिकवतो, व्यायाम शिकवतो, तेव्हा 2 ते 3 महिन्यात त्यांचं कॉन्स्टिपेशन पूर्णपणे निघून जातं आणि त्यांच्या गोळ्या, औषधं सगळं बंद होतं आणि ते पूर्णपणे कॉन्स्टिपेशनपासून मुक्त होऊन निरोगी जगायला लागतात. म्हणजे ही जी ताकद ह्या लाईफस्टाईल मेडिसिनमध्ये आहे, ही कुठल्याच औषधांमध्ये नाही आहे. म्हणून जर तुम्हाला ह्या लिस्टमधला म्हणजे माझ्या वेबसाईटवरती जा, त्याच्या लिस्टमधले जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा आपण आजारी पडू नये असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही वेबसाईटवरती जा. त्याच्यामध्ये पूर्ण आजारांची मी लिस्ट दिलेली आहे. जे आजार लाईफस्टाईल बदलून बरे होऊ शकतात आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की हा आजार आपला बरा व्हायला पाहिजे किंवा मुळात आपण आजारी पडलोच नाही पाहिजे, तर तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मला मेसेज पाठवा. मी भारतात असतो किंवा कॅनडामध्ये असतो. मी दोन्हीकडचे नंबर दिलेले आहेत. WhatsApp टेक्स्ट किंवा कॉल तुम्ही करू शकता आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू करू. ह्या लाईफस्टाईल मेडिसिनच्या ट्रीटमेंटमध्ये थोडा वेळ लागतो. कारण आपलं शरीर बदलायला, आपल्या सवयी बदलायला, आपलं पथ्य बदलायला तेवढा वेळ आवश्यक असतो. साधारणतः 6 महिने आपण धरून चालतो, की कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर तो बरा होण्यासाठी. जर आजार खूपच चिघळलेला असेल किंवा खूप वर्षांपासूनचा असेल, तर मग साधारणतः 7-8 महिने किंवा वर्षापर्यंत वेळ लागू शकतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जादू नाही, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दावे नाहीत. हे पूर्ण आपण सायंटिफिक बेस्ड ट्रीटमेंट आहे. मुळात ही ट्रीटमेंट नाहीच आहे. मी तुम्हाला फक्त कसं जगायचं ते शिकवतोय. मी कुठल्याही प्रकारचं औषध देत नाही, गोळ्या देत नाही, मलम देत नाही, काही देतच नाही. औषधाचा खर्च शून्य. शून्य कॉस्ट गॅरंटी. तुम्ही मेडिकल दुकानात पाऊल पण ठेवायचं नाहीये. तुम्ही पाऊल फक्त भाजी बाजारात ठेवायचं आहे आणि किराणा दुकानात ठेवायचं आहे. तर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट पाहिजे असेल, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती संपर्क करा आणि आपण दोघं मिळून आजार बरा करू शकतो. धन्यवाद.